फोन आले की आपल्या महाराष्ट्रात खूप पाऊस चालू आहे, मग कधी उघडणार आहे? तर सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला उद्या दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि पाऊस देखील उघडणार आहे. म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी. आणि लगेच महाराष्ट्रातला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे. म्हणून सर्वप्रथम हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आजच्या दिवस म्हणजे आज 28 आणि उद्या 29 तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं वातावरण आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. फक्त 28-29ला फक्त उत्तर महाराष्ट्राकडे जरा जास्त पाऊस राहणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई पुणे नाशिक इगतपुरी निफाड चाळीसगाव नंदुरबार धुळे जळगाव तिकडं मात्र उद्याच्या दिवस मात्र पाऊस राहणार आहे. पण पूर्व विदर्भ 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्हे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणचा जोर मात्र उद्याच्याला ओसरणार आहे. म्हणून सर्वप्रथम ह्या 4 विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार, तर राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. मग त्याच्यानंतर परत पाऊस येईल का, तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपल्याच्या नंतर परत पाऊस येणार आहे का, तर ऑक्टोबरमधला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 6 आणि 7च्या दरम्यान परत राज्यात एकदा पाऊस येणार आहे. म्हणून हे 4 ते 7 ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पण राज्यात मात्र आज 28 तारखेला मात्र राज्यात पुन्हा एकदा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच आज दुपारनंतर रात्रीच्याला पाऊस पडणार आहे. पण उद्याच्याला मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे आणि उद्या सूर्यदर्शन होणार आहे. हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. खास करून जास्त आता आजच्यानं